आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील पूर्वेला वसलेले एनकुळ गावाची अनधिकृत अतिक्रमण या मुद्द्यावर तणावपूर्ण वातावरणात ग्रामसभा पार पडली। या ग्रामसभेला गावातील लहान थोरापासून युवा तसेच ज्येष्ठ मंडळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। या ग्रामसभेत कोणीही काय म्हणाले तरी अतिक्रमण काढले जाईल, अतिक्रमणधारकांनी सहकार्य करावे यासाठी जबाबदार मंडळी 100% प्रयत्न करणार असे एकंदरीत दिसून येत आहे। गेली 5 दिवस झाले एनकुळसह सर्व भागातील लोकांना ग्रामसभेची उत्सुकता लागून राहिली होती। ग्रामसभेत नक्की काय होणार, काय निर्णय होणार, अनधिकृत अतिक्रमण निघणार का, गट नंबर 17 गायरान शासकीय जागेतील अतिक्रमण रिकामे होईल का, या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ऐकण्यासाठी लहानापासून मोठ्यांनी ग्रामपंचायतीपुढे 11 वाजता हजेरी तसेच गर्दी केली होती। गावातील शासकीय गायरान जागेत कार्यकर्ते लोकांनी उठकीसूट अनधिकृत अतिक्रमण करून एनकुळ गावातील जबाबदार लोकांची डोकेदुखी करून ठेवली होती। या मुद्द्यावर सर्वांचे प्रश्न आणि मते जाणून घेण्यासाठी ही तातडीने ग्रामसभा ठेवण्यात आली होती। यावेळी प्राध्यापक सदाभाऊ खाडे पुणेकर म्हणाले, आजची ग्रामसभा मला कळतंय अशी पहिल्यांदाच पाहिली आहे। आजची ग्रामसभा ही शासकीय जागेत अतिक्रमण बांधकाम कुणी बी या मोकळ्या जागेत डाम ठोकून जावा या संदर्भात गावात तणाव गोंधळ निर्माण झाल्याने पहिल्यांदाच अशी ग्रामसभा घेण्यात आली आहे। ज्येष्ठ नागरिक जबाबदार व्यक्ती म्हणतात, अतिक्रमण करण्याची एनकुळ ग्रामस्थांवर वेळ का आली अशी चर्चा कोपऱ्या बैठकीत होत आहे। यामध्ये ठराव कायम करण्यात आला असून एनकुळ हद्दीतील अनधिकृत बांधकाम अतिक्रमण काढून घ्यावीत असे सांगण्यात आले आहे। अन्यथा पोलीस, शासकीय प्रशासन यांच्याद्वारे बंदोबस्त लावून काढून घेण्यात येतील। कोणीही काही म्हणाले तरी अतिक्रमण काढले जाईल, यासाठी अतिक्रमणधारकांनी सहकार्य केले पाहिजे असे प्राध्यापक सदाभाऊ खाडे पुणेकर म्हणाले। शेवटी सरपंच किरण खाडे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आणि सर्वानुमते अतिक्रमण काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असे सांगितले। यावेळी या ग्रामसभेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, PSI राजेंद्र सदगर साहेब, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे, पोलीस हवालदार शिवाजी खाडे, पोलीस हवालदार मल्हारी हंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। नमस्कार मंडळी, आपण पाहताय माय भूमी न्यूज। आज आपण एनकुळ येथे ग्रामपंचायत समोर आज इथे ग्रामसभा पार पडली अतिक्रमणाच्या विषयावरती। गट नंबर 17 मुक्तमुख गायरान काय असेल ते, तरी ते ग्रामसभा एक खेळीमेळीत की म्हणायचं किंवा काही कुणाचे प्रश्न मुक्तमुख या विषयावर ग्रामसभा पार पडलेली आहे। तरी आपण आता भावना विचारूया, कशा पद्धतीने विषय मांडले, कुठपर्यंत आली। एनकुळ ग्रामस्थाच्या वतीनं मला जसं कळतंय तसं आज पहिल्यांदाच एवढी मोठी अतिक्रमण ह्या विषयावर मोठी ग्रामसभा सरपंच आणि प्रशासक आणि यांनी आयोजित केली होती। अच्छा, त्या ग्रामसभेला एनकुळमधले खूप मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। त्यामध्ये एक ठराव कायम करण्यात आला की ज्या विषयासाठी बोललो होतं, एनकुळ हद्दीमध्ये शासकीय जागेवर, जिल्हा परिषदच्या जागेवर, ग्रामपंचायतच्या जागेवर जी अनधिकृत बांधकाम आहेत ती त्या लोकांनी काढून घ्यावीत असा ठराव आला। आणि जर काढून घेण्यात आली नाहीत तर ती ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासकीय प्रशासन यांच्या वतीनं ती काढण्यात येते। आणि ज्या मंडळींनी हितचिंतकांनी चुकीच्या गाईडलाईनवर, चुकीच्या सांगाव्यावर जे पोल रवलेत त्या पोलचाही निर्णय त्या मंडळी करावा। कारण 25 जे आत्ता प्रायमरी स्टेजला जे 25 अतिक्रमणधारक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, गावाच्या निर्णयाबरोबर राहावं, गावाच्या विकासाला साथ द्यावी। आणि संपूर्ण जी युवकांची मागणी होती, गावातल्या 99% ग्रामस्थांची मागणी होती, हे अतिक्रमण हटलं पाहिजे। भैरवनाथाची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात घडती, ती यात्रा कुठे भरवायची? प्रत्येकाला उठल संध्याकाळचं पोल, संध्याकाळचं पोल, दारोदारी पोल, ज्याला गरज होती त्यांनी पोल रवले आणि ज्याला गरज नव्हती त्यांनी पोल रवले। बरं, आता थोडंसं असा प्रश्न आहे की बऱ्याच जणांनी प्रश्न मांडले की या असं करू, आम्ही काढतो, जर दुसऱ्याचं नाही निघालं तर आम्ही सुद्धा काढणार नाही, ह्याविषयी काय बोलू? आम्ही पोलीस प्रशासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, ग्रामपंचायत असेल, आम्ही अतिक्रमण काढण्याच्या पूर्ण भूमिकेत आहे। अतिक्रमण काढण्यासाठी गावकऱ्यांनी, त्या अतिक्रमणधारकांनी
सहकार्य केलं पाहिजे आणि त्या अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे त्यांचा सुद्धा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. एखादी मार्केट पेठ उपलब्ध करून कातर खटावच्या धर्तीवर तिथे एक मार्केट तयार करून ह्या सगळ्यांची व्यवस्था करण्याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे, तहसीलदार साहेबांशी बोलणार आहेत, PI साहेब आहेत आणि महाराष्ट्र पूर्ण सरकार या निर्णयामध्ये आपल्याबरोबर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. अतिक्रमण धारकावर आणि इतर नागरिकावर अन्याय होणार नाही याची गंभीर दखल मी घेतलेली आहे आणि मी स्वतः या गोष्टीचा सगळा फॉलोअप शासन दरबारी करणार आहे. अच्छा, आता हे साधारण तुम्ही आता किती दिवसात हे प्रश्न मार्गी अप्रॉक्सिमेटली 1 महिना ह्याचा कालावधी विचारात घेऊ आपण. त्या दृष्टीने आता प्रशासक आणि ग्रामसेवक आणि तलाठी यांना सूचना दिल्यात. आजच्या आज ठराव करून तो उद्याच कलेक्टर ऑफिसला, शनिवार रविवार सुट्टी आली, सोमवारी कलेक्टर ऑफिसला जाईल आणि त्या मान्यतेनं सगळं प्रशासन ताबडतोब हालचाली होती. ओके सर, शेवटी 2 मिनटं काय सांगाल? या ठिकाणी पहिल्यांदा मनापासून गावाचं मी आभार मानतो की एवढी मोठी ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेत 99% लोकांनी निर्णय घेतला की आपणाला सगळी अतिक्रमणं काढायची आहे. बरं, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी वातावरणही झालं आणि आम्ही सगळी जे जबाबदार या गावातली मंडळी आहे ही जबाबदार मंडळी 100% हे अतिक्रमण सगळी काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जे उद्योजक आहे त्यांना कुठंही लोकांच्या सगळ्यांच्या विचारानं, सरकारच्या विचारानं जी जागा आम्हाला उपलब्ध मिळेल त्या जागेवर मार्केट उभं करण्याचं आम्ही काम करणार आहे. पुढीच्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ, शासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी, अधिकारी या सर्वांचं मी गावाच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी सहकार्य. त्याने धंदे कुठं करायचे तर ह्या मताची मी त्यांच्या समजत आहे. ग्रामस्थांनी त्या ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांनी कलेक्टर साहेबांच्याकडून काय जागा घ्यावी, जिल्हा परिषदेची कुठं ग्रामपंचायत असली तर ती उपलब्ध द्यावी आणि तिथं काय काढावे आणि या मंडळींना न्याय द्यावा असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. वेळोवेळी त्याला मी आतापर्यंत सहकार्यच केलंय आणि इथून पुढे माझ्या वतीनं, माझ्या सहकार्याच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्यावर भविष्य काळामध्ये कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही एवढं आमच्याकडून स्पष्टपणानं भूमिका घ्या. आता बनले सरपंच आहेत तर कशा पद्धतीने अतिक्रमणाचा आज ग्रामसभेमध्ये विषय मिटला आहे थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगा? आज इनकुळ येथे विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. त्यासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते, त्यांचं मी स्वागत केलं आणि ग्रामसभेमध्ये मेन विषय होता गावातील सर्व शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्याबाबत. ह्या विषयाला गावातील सर्व लोकांनी बहुमताने ठराव मंजूर केला आणि शासनाच्या नियमानुसार अतिक्रमण काढण्यास सर्व गाव एकमत झाले. अच्छा, तर आता हे तुम्ही कधी प्रस्ताव हे कराल, म्हणजे कधी पूर्तता कराल अतिक्रमण करायची? कोणी नाराजी होईल का? सर्वसाधारण ह्या प्रोसेसला एक 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागेल. आम्ही सोमवारीच कलेक्टर साहेबांना ही अर्ज सादर करणार आहे. परत अतिक्रमण काढताना ह्या दुजा भाव जर आता बऱ्याच प्रतिक्रिया आली आहे की ग्रामसभेत की अतिक्रमण आमचं जर काढाल दुसऱ्याचं ठेवाल तर सर्वांना न्याय मिळावा, ही एक बाजू आहे. तर त्याच्याविषयी काय सांगाल? गावामध्ये जे कोणी अतिक्रमण केले ते सर्वांचं अतिक्रमण काढण्यात येईल आणि शासनाच्या मदतीनेच आपण सर्व अतिक्रमण काढणार आहे. कोणाही अन्याय किंवा दुजाभाव केला जाणार नाही.
तर अशा तऱ्हेने आपल्याला शेवटी सरपंचांनी 2 शब्दात सांगितलं की अतिक्रमण एक 8-15 दिवसाचा पाठपुरावा केला जाईल शासन दरबारी, पूर्तता करून पाठपुरावा आणि कुणावे अन्याय केला जाणार नाही. सगळ्याची जिथं काय वाटते तिथे अतिक्रमण काढायचे असं त्यांचं आणि सर्व ग्रामस्थांनी त्याला सहमती दिलेली आहे एकमताने, असं सरपंच आपल्यासमोर भूमिका मांडत आहे. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.